माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मुंबईतल्या वांद्रे निर्मल नगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि पोलिसांकडून त्यांची आता कसून चौकशी सुरू आहे। गेल्या 4 दिवसांपासून दोघे संशयित झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करत असल्याची माहिती कळतेय आणि दोघांकडून सलमान खानच्या घराची सुद्धा रेकी करण्यात आलेली अशी ही माहिती सूत्रांकडून कळतेय। माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग सुरू होता आणि गेल्या 2 दिवसांपासून हा पाठलाग सुरू होता। या संदर्भात आता 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, त्यांच्याकडून त्यांची चौकशी केली जाते आहे आणि या संदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत। मनोज, माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय, काय आणखी तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। हे 2 व्यक्ती जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यातले असल्याची माहिती मिळते आहे आणि गेल्या 3 ते 4 दिवसापासून हे दोघे जण झिशान सिद्दीकी यांचे कार्यालय असेल, त्याचबरोबर घर असेल, या ठिकाणी त्यांच्या मागोमाग फिरत असल्याचं कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं होतं आणि त्यावरूनच त्यांनी मग काल दुपारनंतर पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। पोलीस सुद्धा याची चौकशी करत आहेत, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। नेमकं कशासाठी म्हणून हे झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करत आहे याची चौकशी करत आहे, परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सोलापूर जिल्ह्यातले असून त्यांना काही आर्थिक मदत हवी असल्याची माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने झिशान सिद्दीकी यांच्याशी बोलण्याचा ते प्रयत्न करत होते, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही, बोलणं होऊ शकलं नाही आणि म्हणूनच ते संधी मिळेल तेव्हा त्यांच्याशी बोलतील अशा अनुषंगाने चौकशी समोर आलेलं आहे। परंतु पोलीस मात्र या संदर्भात अधिक चौकशी करत आहे, कारण यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा सुद्धा अशाच प्रकारे घात झालेला आहे आणि झिशान सिद्दीकी यांनी सुद्धा तक्रार दिली होती की माझ्या जीवाला धोका आहे। त्या अनुषंगाने आता पोलीस मात्र कुठली रिस्क घेण्याच्या तयारीत नाही आणि याची सखोल चौकशी सुरू आहे। ठीक, मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।